नमस्कार क्रिकेटप्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? कोलंबोहून अहमदाबादचा प्रवास करून मी इथे येऊन दाखल झालेलो आहे नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या जवळनं. ही क्लिप मी तुम्हाला सादर करतोय. आता स्पर्धा चालू झाली म्हणत असताना लीग फेज संपायला आलेली आहे. भारताचा शेवटचा लीग फेजमधला सामना नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे, त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे. अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. खूप काही घडामोडी गेल्या आठवड्याभरामध्ये घडलेल्या आहेत. कारण ऑस्ट्रेलियन संघाला लागलेल्या धक्क्याचं मी तुम्हाला एका क्लिपमध्ये वर्णन करून सांगितलं. त्याच्यामध्ये काही जणांनी जरा टीकेचा सूर असा लावला की ऑस्ट्रेलियन टीम अजूनही भन्नाट आहे, काही प्रॉब्लेम नाही, आत्ता ते हरले म्हणून लगेच त्यांच्याविरुद्ध तुम्ही टीका करू नका. मला ती टीका करायची नव्हती, मला ही चिंता लागून राहिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट मी खूप जवळनं पाहिलं आहे आणि त्यावेळेला अगदी म्हणजे तुम्हाला क्रोनॉलॉजिकली जर का सांगायचं झालं तर ॲलन बॉर्डर होता, बरोबर, कॅप्टन. त्यावेळेला स्टीव्ह वॉ संघात आलेला होता आणि स्टीव्ह वॉ पुढे जाऊन काय करेल याची कोणाला शंका नव्हती. नंतर मार्क टेलर होता आणि त्याच वेळेला रिकी पोंटिंगचं आगमन झालेलं होतं. स्टीव्ह वॉ जेव्हा कॅप्टन झाला त्याच्यानंतर मायकेल क्लार्कचं आगमन झालेलं होतं. नंतर ग्लेन मगरा जेव्हा मॅकडरमॉट जात होता तेव्हा ग्लेन मगरा तरणा बांड होता, तो संघामध्ये तयार होऊन बसलेला होता. जे ग्लेन मगरा जायला लागला तेव्हा स्टार्क कमिन्स हेझलवूड आलेले होते. ही प्रक्रिया जी आहे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये घडताना मी पाहिलेली आहे. ती आत्ताच्या घडीला दिसते का, एवढा माझा मुद्दा होता. त्या मुद्द्याविषयी तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा कॉमेंट पीसमध्ये. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मुख्य मुद्द्यावरती येतो, भारत विरुद्ध नेदरलँड्स. चिंता करू नका, भारतीय संघ कुठल्याही टीमला हलक्यात घेणार नाही, गोष्टी गृहीत धरणार नाही आणि फाजील आत्मविश्वास वगैरे अजिबात दाखवणार नाही. मित्रमैत्रिणींनो, हा वर्ल्ड कप आहे. ही चिंता काही जणांना वाटते, मला त्याचा राग येत नाही, कारण आपण क्रिकेटवरती तेवढं प्रेम करतो म्हणूनच चिंता वाटते. आपल्या गोष्टींना बद्दलच आपल्याला चिंता वाटते, आपल्या माणसांबद्दलच चिंता वाटते. फक्त ही चिंता सारखी दाखवणं हे सुद्धा बरोबर नाही. कारण जर का आपल्याला हे वाटतं तर भारतीय टीम त्याची काळजी घेत नसेल का? गौतम गंभीर आणि सपोर्ट स्टाफ याचा विचार करत नसेल का? सूर्यकुमार यादव कॅप्टन म्हणून आपल्या टीमला योग्य मार्गदर्शन करत नसेल का? 100% करतोय. त्यामुळे अजिबात काळजी करू नका. भारतीय संघ नेदरलँड संघाला कमी लेखणार नाही, संघामध्ये जास्त बदल करणार नाही. सर्व ताकदीनिशी ते नेदरलँड संघावरती तुटून पडतील, कारण एक खेळाची लय असते. ती लय गेल्या 3 सामन्यामध्ये आपण छान पकडलेली आहे. ती लय आपल्याला सुपर 8मध्ये घेऊन जायची आहे, कारण सुपर 8मध्ये दांडगट संघ आपली वाट बघणारे 2 हात करायला. अर्थात भारतीय संघाच्या फलंदाजीला तेवढा सूर गवसलेला नाही. हे म्हणत असताना जे लोक टीका करतात, काय तो अभिषेक शर्मा, त्याला काय खेळता येत नाही का, कशाला फटके मारायला जातो? अहो, तरुण खेळाडू आहे, यांनीच एक वेगळं रूप T20 क्रिकेटच्या पहिल्या 6 ओव्हरचं आपल्याला करून दाखवलेलं आहे. गेल्या 2 सामन्यामध्ये तो अपयशी ठरला, शंकाच नाही, अगदी सत्य आहे. त्याचं वाईट आपल्याला वाटतं आहे तर त्या तरुण खेळाडूला किती वाईट वाटत असेल ह्याचा जरा विचार करा. त्यामुळे शेवटच्या या साखळी सामन्यामध्ये अभिषेक शर्मा योग्य कामगिरी करायला अजून उत्सुक असेल. एक गोष्ट वैगुण्याची अशी राहिली आहे की सलामीला आपली योग्य तशी सुरुवात झालेली नाही आहे, कारण अभिषेक शर्मा हा फारच लवकर आऊट झालेला आहे. नामिबिया विरुद्धच्या सामन्यामध्ये संजू सॅमसन लवकर आऊट झालेला होता, पण एकदा सूर्यकुमार यादवने आपल्याला बेलआउट केलं, एकदा ईशान किशनने बेलआउट केलं. ही गोष्ट आता पुढच्या टप्प्यामध्ये व्हायला नाही पाहिजे. या मताशी मी तुमच्या सहमत आहे, कारण पुढच्या टप्प्यामध्ये जात असताना फलंदाजी जे आपलं ताकदीचं केंद्र आहे त्याला बळकटी अजून यायला पाहिजे. त्या दृष्टीने या सामन्याचं महत्त्व आहे. नेदरलँड्स विरुद्ध भारतीय संघाला जर का पहिली बॅटिंग करायला मिळाली तर मला वाटतं या सगळ्या गोष्टींचं निरसन भारतीय संघ करायचा प्रयत्न करेल. बॉलिंगमध्ये जास्त बदल होतील असं मला वाटत नाही. कुलदीप यादवला खेळवतील नाही खेळवतील एवढाच एखादा बदल विकेट बघून केला जाईल. बाकी बुमराला विश्रांती हवी असली तर दिली जाईल, पण मला वाटतं बाकी काही बदल होणार नाही, कारण नंतरचे सुपर 8चे सामने तगड्या संघांविरुद्ध आणि पटापट होणार आहेत. थोडंसं आता नेदरलँड संघाबद्दलही बोलतो की पीटर वॅन्डर मर सारखा एक जुना जाणता खेळाडू, आता त्याचं वय बऱ्यापैकी झालं आहे, पण तेवढ्याच उत्साहाने हा लेफ्ट आर्म स्पिनर नेदरलँडच्या संघात खेळत असतो. या संघाने पहिल्याच सामन्यामध्ये
पाकिस्तानची अक्षरशः म्हणजे पळताभुई थोडी केली होती. विजयापासून ते थोडे दूर होते, तो कॅच सुटला आणि फहीम अशरफनी त्याचा फायदा घेऊन पाकिस्तानला विजयी करून दिलं. नाहीतर नेदरलँड संघाने ऐतिहासिक विजय मिळवला असता. अगोदरच्या काळामध्ये एकदा ऑस्ट्रेलियाला आणि एकदा इंग्लंडला मात्र मला वाटतं या संघाने हरवलेलं आहे. त्यामुळे हा संघ कमजोर नाही आहे. प्रश्न कुठे येतो आहे? भारतीय संघाविरुद्ध त्यांना खेळायचं आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम आहे, जगातलं सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमवर खेळायचं आहे आणि 70,000 म्हणजे उद्या काही खचाखच मारणार नाही तरी 60-70 हजार लोकांसमोर त्यांना खेळायचं आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचा कॅप्टन म्हणाला, आमच्या दृष्टीने हा अनुभव फार मोलाचा महत्त्वाचा आणि मजेचा राहणार आहे आणि ह्याच्यातनं आम्ही खूप काही शिकणार आहोत. आम्ही ह्या सामन्याकडे संधी म्हणून बघतो आहे. फलंदाजीत त्यांच्या सातत्य नाही आहे, त्यांना फिनिशिंग टच देता येत नाही आहे, ही खरी त्यांची चिंता आहे. पण मला वाटतं असोसिएट नेशनमध्ये नेदरलँड्स असू देत, नेपाळ असू देत, आयर्लंड असू, या सगळ्या लोकांनी अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली असं माझं तरी मत आहे. तुमचं वेगळं मत असलं तर कॉमेंटमध्ये नक्की नोंदवा. त्यामुळे शेवटच्या साखळी सामन्यामध्ये योग्य परिपूर्ण खेळ करून फलंदाजीमध्ये फिनिशिंग टच देऊन भारतीय संघ सुपर 8ला जायला बघेल. कारण सुपर 8चा पहिला सामनासुद्धा नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरतीच आहे. त्यामुळे भारत विरुद्ध नेदरलँड्स अगदी रोमहर्षक वगैरे नाही. त्याला जिथे पाकिस्तान भारत सामन्याला रंगत नाही येणार तर नेदरलँड सामन्याला कशी रंगत येईल असा आत्ताचा तरी अंदाज आहे. फक्त मी ह्याला जास्त वल्गना करणार नाही, कारण क्रिकेट हे तुम्हाला असे काही रंग दाखवतं की कधीकधी आपले शब्द गिळायची वेळ येते. म्हणून आपल्या संघावरती, त्यांच्या तयारीवरती, त्यांच्या मेहनतीवरती, त्यांच्या नियतीवरती विश्वास ठेवूया, त्यांच्या मागं उभं राहूया. कारण आता महत्त्वाचा टप्पा विश्वचषकातला येतो आहे आणि त्याची बित्तम बातमी द्यायला नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवरती तुमचे कान नाक डोळे घेऊन तुमचा प्रतिनिधी म्हणून मी हजर होणार आहे. तुमची मतं काय आहेत मला जरूर कळवा. फक्त त्याच्याकरता परत एकदा विनंती करतो, माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या काही रील्स आणि शॉर्ट क्लिप्समध्ये मी स्थानिक गमतीजमतीसुद्धा दाखवतो आहे, त्यासुद्धा तुम्हाला आवडत आहेत हे त्याच्यातलं बघून कळतं आहे. जसं मी एका रिक्षावाल्याशी गप्पा मारल्या, जसं मी आजूबाजूचं श्रीलंका दाखवलं, तसं बघू अहमदाबादमध्ये काय बघायला मिळतं आहे, कोण भेटतं आहे, काय होतं आहे ते तुमच्यापर्यंत बित्तम बातमी पोचवेन. फक्त तेवढं लक्ष तुमचं असू द्यात. बाय बाय. आता जरा प्रॅक्टिस बघायला जातो. बाय.